आजचा एपिसोड थोडासा जास्ती रिलेटेबल आहे टू अ वायडर रेंज ऑफ पीपल. मी हे का म्हणतोय, पहिले 2 एपिसोड आय एम शुअर तुम्ही बघितले असतील स्पीकिंग व्हील शोचे. इट फीचर्ड समवन लाईक कांचन अँड किरीट, जे लॉंग डिस्टन्स किंवा एन्ड्युरन्स सायकलिस्ट आहेत, ज्यांनी खूप कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेतलेले आहेत. आजचा जो गेस्ट आहे, ही विल बी स्पीकिंग मोर अबाउट लीजर सायकलिंग, किंवा 40 नंतर तुम्ही जेव्हा सायकलिंग टेकअप करता, किंवा शाळा कॉलेजेस नंतर सायकलिंग नाही केलं पण लेटर इन द लाईफ सायकलिंग पिकअप केलं आहे, तेव्हा काय विचार करायला पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल खूप इन्फॉर्मल गप्पा आहेत. आज सायकलिंग आम्ही मोरॉलेस एकत्र चालू केलं, त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. आय नीड टू गेट बॅक टू अ हेल्दियर लाईफस्टाईल. माझा आय थिंक स्वभाव निराळा आहे की मी मेंबरशिप दिली की आय गेट हुक्ड ऑन टू इट. फिजिकली पण सुटला असतो. फिजिकली सुटलो, एक्झॅक्टली. खूपच जास्त सुटलो होतं आणि सगळं असं चेहऱ्यावरती दिसत होतं, म्हणजे असं. सो आय स्टार्टेड विथ रनिंग. सो रनिंग वॉज माय कॉल, सुरुवात करायची. बट मी नंबरच्या मागे लागलो होतो. व्हॉट हॅपन्ड देन वॉज की मला इंजुरी सुरू झाली. ओके. आणि इट वॉज अन अल्टरनेटिव्ह टू रनिंग. ओके. आणि दॅट इज हाऊ आय पिक्ड अप सायकलिंग. मला तेवढं सायकलिंग नाही करता येते. त्या निमित्ताने आपण खूप ठिकाणं एक्सप्लोअर केली. राईट. स्पीकिंग व्हील्स इज द रिझन वाय, कारण का कम्युनिटी डेव्हलप होते. म्हणजे बाईंग इज नॉट अ प्रॉब्लेम, बट जस्टिफिकेशन इज डेफिनेटली समथिंग विच यू हॅव टू लुक फॉर. सो फिटनेस एक स्टॅग्नन्सी नको, की वेळ मिळत नसतो तो काढावाच लागतो. यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट, आणि कन्सिस्टन्सी पेज ऑफ लाईक एनिथिंग. राईड करायचं म्हणशील तर मला ॲक्च्युली खऱ्या अर्थाने मला भारत भ्रमण करायचं. कारण का सायकलवरती आपल्याला जे जग दिसतं ना, तर आपल्याला गाडीमध्ये आणि इव्हन बाईकवरती नाही दिसत. टुडे द गेस्ट इज अ मेंटॉर अँड अ गाईड, आणि त्याच्यापेक्षा जास्ती ही इज मोर ऑफ अ फ्रेंड. तर माझा फ्रेंड आहे तो, म्हणून मला आता डॉनमधलं एक असं वाक्य आठवलं पटकन, डॉन सिनेमातलं, की अमिताभ हेलनला म्हणतो की ये तुम जानती हो इसमें गोलियां नहीं है, ये मैं जानता हूँ इसमें गोलियां नहीं है, लेकिन बाहर खडी पुलिस नहीं जानती. तसं मी तुला ओळखतो, तू मला ओळखतो, पण ऑडियन्स आपला तुला ओळखत नाही. तर बेसिकली टुडेज गेस्ट डॉक्टर धनंजय बोडस. ही इज अ PhD होल्डर इन नॅनो टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक सायन्स, आणि आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये तो नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. सायकलिंग आम्ही मोरॉलेस एकत्र चालू केलं, त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. नाव फ्रॉम लीजर सायकलिंग ही इज ऑल्सो ट्रेनिंग फॉर अ ट्रायथलॉन, आणि अशा बऱ्याच काही व्हेरिड गोष्टींवर आज डिस्कशन आहे. सो वेलकम. आणि मी म्हटलं तसं की थोडंसं इंट्रोडक्शन अबाउट युअर सेल्फ, सो दॅट पीपल कनेक्ट विथ यू. येस. सो इंट्रोडक्शन म्हणून सायकलिस्टचं इंट्रोडक्शन वेगळं आणि प्रोफेशनचं इंट्रोडक्शन वेगळं. दोन वेगळं, म्हणजे ॲथलीट म्हणेल मी, सायकलिस्ट असं टर्म करणार नाही, कारण परत ते वेगळं एक होतं. सो ॲथलीट आणि प्रोफेशन, सो दोन्ही खूप निरनिराळे आहेत. आणि ॲज अ प्रोफेशन म्हणून मी आता आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करतो, ॲज यू राईटली मेन्शन. आणि माझी डॉक्टरेट डिग्री झाली हे इलेक्ट्रॉनिक सायन्स पुणे विद्यापीठामधनं. ओके. आणि त्याच्या आधी मी बडोद्याला होतो. सो मी मूळ गाव बडोदा, बॉर्न अँड ब्रॉट अप इन बडोदा, पण PhDसाठी इथे आलो, आणि मग बायको इकडची झाली म्हणून इथे सेटल झालो. सो असं ते प्रोग्रेशन आहे. सो तसं ह्याचं. आणि ॲथलीट लहानपणापासून होतो. वयाच्या 8व्या वर्षापासून, म्हणजे 4थीमध्ये जेव्हा होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स एक कंपल्सरी होता, और काहीतरी एक ॲक्टिव्हिटी, NCC करा किंवा स्पोर्ट करा किंवा असं. तर त्याच्यामुळे आम्हाला स्पोर्ट्स कंपल्सरी असल्या कारणाने त्यावेळेला हॉकी शाळेमध्ये होती. ओके. शाळेमध्ये शिकवली जायची. इट वॉज फ्री फॉर अस. फक्त हॉकी स्टिक घेऊन जायचं ग्राउंडवर आणि शूज स्वतःचे, एवढंच फक्त होतं रिक्वायरमेंट. आणि ते 8व्या वर्षापासून सुरू झालं. आणि जेव्हा हॉकी पकडली एक 8व्या वर्षी, ती मी मास्टर्स झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा PhDला पुण्यात आलो तेव्हा मी हॉकी सोडली हातात. म्हणजे 10-12 वर्ष, 10 वर्ष, 8-10 वर्ष, जवळ 14-15 वर्ष. ओके. म्हणजे तोवर माझी हॉकीज राहिली. आणि मग पुण्यात जेव्हा आलो PhD करायला, तेव्हा वेळ मिळेल असं झालं, असं वाटलं वेळ मिळेल नसं. मी प्रयत्न पण बरेच केले. धनराज पिल्ले अकॅडमी खडकीला होती, पण मग वेळा मॅच नाही व्हायच्या, मग एक्सपेरिमेंट चालू असायचे. आणि मग तो फोकस पूर्ण निराळा झाला. म्हणजे एक ॲथलीटपासनं ते प्रोफेशनकडे निराळा झाला. त्यामुळे काही कारणामुळे ते हॉकी सुटली.
पण स्पोर्ट्स चालू होतं, म्हणजे बॅडमिंटनाला आवडतं. मी युनिव्हर्सिटीमध्ये बॅडमिंटन पण खेळायचो. ओके. मी चेस प्लेअर पण होतो. सो आता ॲथलीट म्हणून आणि क्रिकेट खेळायचो. डिपार्टमेंट मी रिप्रेझेंट केलेलं आहे क्रिकेट म्हणून. सो असं मी बऱ्याच ॲक्टिव्हिटी करत होतो. सो त्याच्यामुळे फक्त इथे आल्यानंतर थोडं सुटलं, मग जिम सुरू झालं, मग फिटनेस होतं पण थोडं दुर्लक्षित झालं. आणि म्हणजे प्रायोरिटीज बदलत गेला. लाईक मोस्ट ऑफ अस प्रॉब्ली. एक्झॅक्टली. सो प्रायोरिटीज बदलत गेल्या, फोकस बदलत गेला आणि मग अभ्यास लवकर संपवावं, PhD संपवावा असं म्हणून सगळं ते दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली शक्य नव्हत्या त्यावेळेला PhDच्या करण्यात, म्हणून थोड्या ते मागे पडल्या. आणि मग हळूहळू कालांतराने जाणवलं की बाबा काहीतरी आता मिस होतंय, आणि म्हणून मग आयुष्यामध्ये परत आल्या. म्हणजे सगळ्यांच्या 40 मधला जो असतो तो माझ्या पण 40 मिड लाईफ क्रायसिस. करेक्ट. सो 40s मधले क्रायसिस जे सुरू झाले, पण वेळ मिळायला लागला. मेन म्हणजे कसं की फोकस थोडा, तिथे सगळं शांतता झाली, म्हणजे स्टेबल झालं. बाकीच्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी ज्या आधीच्या काळामध्ये होत्या आता कमी झाल्या, आणि त्याच्यामुळे थोडी स्टेबिलिटी आली. आणि स्टेबिलिटी आल्यामुळे तर विचार करायला वेळ मिळाला की आता बाबा ठीक आहे, नोकरीमधनं स्टेबिलिटी आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर बाकीच्या आयुष्यामध्ये लग्न झालं होतं, घर झालं, सगळं झालं. बेसिक जी रिक्वायरमेंट जगण्याला, उत्तम जगण्याला म्हणेल मी, नुसतं जगण्याला नाही, जे होती ती रिक्वायरमेंट कंप्लीट झालेली होती. आणि मग आता काय, तर मग स्वतःकडे बघायला वेळ मिळाला. आणि तो वेगळ्या खूप नव्या अंगाने आणि नव्या स्वरूपामध्ये स्वतःला समोर आला. आणि तेव्हा वाटलं की नाही, आता काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करायची गरज आहे. सो तोच आपण मिड लाईफ क्रायसिस म्हणतो. आणि त्या क्रायसिसमध्ये मग परत ॲथलीट म्हणून वेगळ्या दृष्टीने बघायला. म्हणजे माझ्या केसमध्ये असं एकदा झालं होतं की लाईफ वॉज गोईंग ऑन. तू म्हटलं तसं की आधी मी पण 8वीत वगैरे टेनिस खेळायचो. मग कॉलेजमध्ये असं आमचे एक ग्रुप बनला होता, आम्ही टेनिस खेळायचो, पण इट वॉज जस्ट फॉर फन. आणि मग नंतर प्रोफेशन आणि ह्याच्यामध्ये पडल्यामुळे असं काय फार रेग्युलर खेळलं गेलं नाही. बरोबर. पण कधीतरी असा एकदम ट्रिगर पॉईंट येतो की तुम्ही कशासाठी तरी चेकअप करता किंवा काय करता, वजन बघता, आणि देन यू सडनली फील ओ शिट, आय नीड टू गेट बॅक टू अ हेल्दियर लाईफस्टाईल. काहीतरी असं ट्रिगर होतं. तर असं काही झालं, आणि मग देन यू स्टार्टेड बीइंग मोर सिरियस अबाउट अ पर्टिक्युलर स्पोर्ट, नॉट नेसेसरी सायकलिंग, पण अ पर्टिक्युलर स्पोर्ट. आणि मग त्याच्यातनं हळूहळू सायकलिंगकडे वळलास, असं काही झालं का? हो, येस, ऑब्व्हियसली. सो मी माझ्या आयुष्यामध्ये स्वप्न होतं की युनिव्हर्सिटीमध्ये कॅप्टन व्हायचं, आणि मग आय वॉन्ट टू हँग माय हॉकी स्टिक. त्याच्या आधी मला सोडायची नव्हती. सो फायनल इयरला मी आमची इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन होते, त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केलं ॲज अ कॅप्टन. आणि नंतर म्हटलं की आता बास झालं. आणि मग PhDला इथे ॲडमिशन पण मिळाली होती, म्हणून बरेच कारणं होती. आणि MSc पण तेव्हा कम्प्लीट झालेलं होतं. MSc नंतर पण मी हॉकीच्या म्हणजे ग्राउंडवर जायचो, खेळायचो, प्रॅक्टिस करायचो, सगळं करत होतो. पण नंतर म्हटलं तसं फोकस चेंज झाला, आणि मग प्रोफेशनकडे जास्त वळलो. म्हणजे मास्टर्सपर्यंत बेसिक एज्युकेशन वगैरे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, पण PhD करायचं म्हटलं थोडं जास्त त्याला फोकसची गरज होती. आणि मला PhD असं प्रोलॉंग करायचं नव्हतं, कारण का मी पुण्यामध्ये आलो होतो आणि मला लवकर कंप्लीट करायचं होतं. ते स्वप्न होतं की पटकन कंप्लीट करायचं आणि वी स्टार्ट विथ आवर ओन लाईफ. म्हणजे अगेन सगळे मिसकन्सेप्शन्स होते त्यावेळेचे, आता कळतायत ते, पण येस, म्हणजे तो फोकस पॉईंट खूप वाटला त्यावेळेला. आणि त्यावेळेचा तो विचार बरोबर होता, मी अगदीच म्हणणार नाही की चुकीचा होता. त्यावेळेचा विचार अगदीच बरोबर होता, आणि म्हणून मला पटकन कंप्लीट करायचं होतं. सो ते कंप्लीट झालं, आणि मग सगळं आयुष्यासाठी धकाधकीमध्ये गेलं. म्हणजे मी PhD नंतर 4 वर्ष मी परदेशामध्ये इकडे तिकडे सगळीकडे हिंडत होतो. मग बँगलोरला होतो, मग पुण्यात जेव्हा आलो तेव्हा आघारकरमध्ये जेव्हा मी इथं स्थिर झालो, मी म्हटलं तसं की घर झालं, गाडी झाली, हे झालं, ते झालं, मुलं झाली. आणि मग विचार करायला जेव्हा वेळ मिळाला, तेव्हा म्हटलं चला आपण आता फिटनेसकडे वळूया. कारण का माझं म्हटलं तसं मी गेम माझं पूर्ण, ॲथलेटिक्स पूर्ण सुटलेलं नव्हतं, काही ना काही स्वरूपामध्ये होतंच. इकडे बावधनमध्ये जेव्हा राहत होतो तिथे एक सोलारिसचं जिम नवीन सुरू होणार होतं. तो मी आणि वरदा म्हणजे माझी बायको म्हटलं की चला आपण जिममध्ये जाऊन विचारून येऊ, आपण दोघंही जॉईन करूया. म्हणजे डोनेशन करण्यासाठीच गेलो होतो. युजुअल स्टोरी ऑफ अ लॉट ऑफ पीपल. एक्झॅक्टली. जाऊन इयरली मेंबरशिप भरायची आणि मंडे पासून चालू. करेक्ट. आणि देन रिझोल्युशन. सो आणि असं होतं की महिन्याची का द्यायची ना, वर्षात देऊन टाकू म्हणजे असं. तर ते सेम मेंबरशिप दिली, बट माझा आय थिंक स्वभाव निराळा आहे की मी मेंबरशिप दिली की आय गेट हुक्ड ऑन टू इट. ओके, गुड. सो मी हुक ऑन झालो, आणि पहिल्या दिवशी जिम सुरू केलं, हळूहळू केलं. आणि मग एक दिवस आता 2-2.5 महिने झाले असतील जिम करून,
आणि मी जसं म्हटलं तर हॉकी खेळायच्या वेळेला पण मी जिम करत होतो. म्हणजे मी माझं जिमचं सुरुवात आखाड्यापासून झाली. म्हणजे आम्ही बडोद्याला असताना एक माणिकराव आखाडा होता, तिकडनं जिम सुरू केलं. जिम म्हणजे आखाडा सुरू केला. आणि तिकडे जे पहिलवान होते ना ते म्हणायचे की 50 दंड आणि बैठका हे एवढं मारल्याशिवाय नंतरच ॲक्च्युअल तुम्ही एक्सरसाइज करायला, मग ते मुगदळ आणि बरंच सगळं काय करून प्रॉपर आखाडा स्टाईलच होतं. 2-2.5 महिन्यानंतर आपण जे म्हणतो ना की आपण ॲनालिसिस करत स्वतःचं, तेव्हा वेटचं बघितलं आणि टक्कर उडालो मी 80. म्हटलं नाही, हे आपल्या आयुष्यात घडणं शक्य नाही. कारण का माझं खूप वर्ष, म्हणजे मी जेव्हापासून मला वजनाबद्दल आठवतोय म्हणजे की फिटनेस आणि ह्याच्याबद्दल, सो साधारणपणे मास्टर्सपासनं ते माझ्या 2017 म्हणजे 17-18 वर्षापर्यंत मी म्हणेल जवळ 20 वर्षापर्यंत माझं वजन कॉन्स्टंट होतं. 68 to 72 इतकंच होवरिंग होतं. सो आय केप्ट अ चेक ऑन वेट ऑलमोस्ट एव्हरी इयर आणि माझं व्यवस्थित कॉन्स्टंट होतं. फिजिकली पण सुटला असतो. फिजिकली सुटलो, एक्झॅक्टली. खूपच जास्त सुटलो होतं आणि सगळं असं चेहऱ्यावरती दिसत होतं. म्हणजे असं त्याच्यानंतर दॅट वॉज माय कॉल पॉईंट की बस दॅट इज डन. 80 अँड बियॉन्ड शक्यच नाही, गेलंच नाही पाहिजे. सो मग मी जिम थांबवलं, कमी केलं आणि आय स्टार्टेड रनिंग. सो कारण का मी हॉकी खेळत होतो, सो रनिंग वॉज नॅचरल टू मी. आणि कारण का हॉकीमध्ये रनिंगची प्रॅक्टिस खूप होत होती. सो आय स्टार्टेड विथ रनिंग. सो रनिंग वॉज माय कॉल की सुरुवात करायची. आणि जसं सगळ्यांचं प्रोग्रेशन होतं तसं माझं पण झालं. जरी मी रनिंग करत होतो तरी मला वाटलं की हे सोपं आहे, काय शूज घालायचे आणि पळायला जायचं. एक्झॅक्टली. नाही, असं नाही होत. सो मी परत जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा 500 मीटर 600 मीटरनं दम लागायला लागला. कारण का तेव्हा खूप जास्त वजन वाढलेलं होतं. आणि मी सांगू इच्छितो की नुसतं वजन हा महत्त्वाचा पॅरामीटर नाही आहे, त्याच्याबरोबर जे काय वाढलं होतं ते फॅट पर्सेंट वाढलं होतं. सो माझं मे बी मसल मास सेम राहिलं. वॉट आय गेन थ्रू आउट दीज इयर्स वॉज फॅट पर्सेंट. सो फॅट पर्सेंट वॉज अलार्मिंगली हाय. आणि माझा जो रनिंगचा ट्रॅक होता तो घरनं चालू करायचं, चांदणी चौक चढायचा, NDL जायचं आणि परत यायचं. सो असं आपल्या बावधनला एकदम ब्लेस्ड आहे. NDAचं सुंदर वातावरण, मस्त पक्ष्यांचे सकाळी आवाज येतात. सो माझं ते रेग्युलर रुटीन सुरू झालं. सो मला जवळजवळ 6 ते 8 महिने लागले NDA म्हणजे चांदणी चौक पळत चढायला. आणि मग तो हळूहळू इन्क्रीज झालं, मग मायलेज इन्क्रीज झालं. आणि मग सगळ्यांचं प्रोग्रेशन होतं तसं सगळ्यांसारखंच मी मॅरेथॉन म्हणजे 42 नाही 10 किलोमीटरची मॅरेथॉन. मग मी जिम सोडलं. म्हणलं जिमच्या वाट्याला मला जायचं नाही आहे, कारण का आता काय मला बॉडी बिल्डिंग करायची नव्हती. सो आय वॉज मोर लुकिंग टुवर्ड्स माय फिटनेस आणि एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. सो रनिंग मला करायचं होतंच, कारण का मला ते प्रचंड आवडतं. अजून पण रनिंग मला खूप आवडतं. सो माझा गो टू स्पोर्ट काय, कोणी मला उठलं आणि म्हटलं काय करशील तर मी पळायला नक्कीच जाईल. म्हणजे मला पळणं खूपच आवडतं. सो तो एक फॅक्टर होता. आणि मग त्याच्याबरोबर जोडीला फिटनेससाठी म्हणजे स्ट्रेचिंग म्हणा किंवा बॉडी वेट एक्सरसाइजेस ज्या होत्या ना, सो माझा सगळा भर तो होता तो बॉडी वेट एक्सरसाइजेस आणि स्ट्रेचिंगकडे गेला. सो असे 2 स्पोर्ट्स पॅरलली म्हणजे ॲथलेटिक बॉडी बिल्ड करण्यासाठी सो ह्या 2कडे मग मी शेवट वळलो. सो दॅट वॉज माय कॉल पॉईंट. 80 वॉज माय अलार्म बेल. सो सगळे म्हणतात तसं की तू आत्ता म्हणलास की जिम वॉज नॉट माय कॉलिंग, पण आय एम शुअर तू आत्ता पण स्ट्रेंथ ट्रेनिंग तुझं चालतं, कारण इट हेल्प्स यू टू बी अ बेटर ॲथलीट. सो जिम नाही जेव्हा हा म्हणतो तेव्हा आय थिंक इट इज मोर की ओनली जिम नाही. करेक्ट. इट हॅज टू बी अ पॅरलल ॲक्टिव्हिटी to enhance your other activities. So strength training is as important as any endurance activity that you want to take up. Your toning. Correct. So toning हा फॅक्टर जास्ती महत्त्वाचा आहे. आणि टोनिंग आपण घरी पण करू शकतो. सो यू नीड टू लर्न मोर आणि त्याच्यामधनं बारकावे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सो ते जास्ती महत्त्वाचं मला वाटतं, रादर दॅन जस्ट गोईंग टू अ जिम अँड स्टार्ट लिफ्टिंग वेट्स. सायकलिंगकडे कसं तुझं प्रोग्रेशन झालं? मी किंवा माझ्यासारखे बरेच लोक किंवा इवन तू, वी स्टार्टेड आउट ॲज अ लीजर सायकलिस्ट. आत्ता पण आपण लीजर सायकलिस्टच आहोत, फक्त आता प्रोग्रेशन झालं आहे असं म्हणता येईल. तर तुझी सायकलिंगला सुरुवात कशी होती? फ्रॉम रनिंग, जिमिंग, हॉकी? राईट. सो बेसिक
रनिंगचं जे होतं म्हटलं जसं मॅरेथॉन 10 किलोमीटर पळायला लागलो, सगळ्या जणांसारखं नंबर्स जास्त बघायला लागलो. सो दॅट इज वॉट द होल, आय थिंक माझ्यासाठी तो प्रॉब्लेमॅटिक होता. ओके. सो मी म्हणणार नाही प्रत्येकासाठी आहे, पण माझ्यासाठी तो कॉल कधीच नव्हता. सो मला आवड हा जास्ती महत्त्वाचा होता आणि फिटनेस हा जास्ती महत्त्वाचा होता. बट मी नंबरच्या मागे लागलो होतो. म्हणजे सगळ्यांचं ऐकायचो आणि सगळ्यांकडे बोलायचो त्यावेळेला 10 किलोमीटर 60 मिनिटामध्ये, 5 किलोमीटर 30 मिनिटामध्ये किंवा असे सगळे ते नंबर्स होते, ते त्या मागे लागलो होतो. सो आय केप्ट अ टार्गेट फॉर माय सेल्फ की मला 10 किलोमीटर 55 मिनिटामध्ये कम्प्लीट करायचं आणि आय स्टार्टेड चेझिंग दॅट. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आज मी इथे म्हणू शकतो की त्याला स्ट्रक्चर गरजेचं आहे. सो जेव्हा मी तेव्हा करत होतो तेव्हा स्ट्रक्चर थोडंफार प्रमाणात होतं, पण मी पळत होतो. म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये ब्रेक्स घेऊन किंवा वेगळ्या वेगळ्या फॉर्म्स ऑफ रनिंग जे होते ते मी कदाचित नव्हतो तेवढे वापरत. सो आय वॉज जस्ट आफ्टर द नंबर्स की मी 60 मिनिटामध्ये 10 किलोमीटर करू शकतोय का एवढंच बघत होतो. सो ते सुरुवात केली आणि बजाज अलियन्सची आय थिंक फर्स्ट इव्हेंट होता तो, त्याच्यामध्ये 10K साठी पार्टिसिपेट केलं होतं आणि मला 54 मिनिटं टायमिंग आलं आणि आय वॉज व्हेरी हॅपी. सगळं मला जेवढं हवं तेवढं टायमिंग व्यवस्थित आलं. बट व्हॉट हॅपन देन वॉज की मला इंजुरी सुरू झाली. म्हणजे नी इंजुरी, भयानक दुखायचा गुडघा, सुजायचा आणि मग पलटा पण येत नव्हतं. म्हणजे कित्येक दिवस मी नुसतं असं चालायचो कारण का पलटा येत नव्हतं आणि मग दोन्ही पायाला मी नी कॅप घालून पळत होतो, इतपत अवस्था झाली होती. सो दॅट वॉज माय काइंड ऑफ सेईंग की नाही सेटबॅक होता आणि मग वाटलं की काहीतरी अल्टरनेट पाहिजे. राईट. आणि अल्टरनेट म्हणून मग आय थिंक फेब्रुवारी मार्चमध्ये असा विचार केला की वरदा म्हणजे बायकोला सायकल घ्यायची होती. ती म्हणाली की मी पण तुझ्याबरोबर सायकलिंग करत जाईल, मी तू रन कर मी सायकलिंग करेन. मी म्हटलं की ठीक आहे तू घेऊ आपण सायकल, आणि पण घेताना युनिसेक्स घे म्हणजे मला पण कधीतरी वाटलं तेव्हा चालवता येईल. सो त्यावेळेला मला सायकलिंगचे असे फारसे फायदे आणि तोटे माहीत नव्हते. सायकलिंग म्हटलं की असं लेजर स्पोर्ट आहे, मी कधी तो असा ॲक्टिव्हिटी म्हणून त्याकडे बघितलं नव्हतं आणि कधी वेळ पण तशी नव्हती आली. लहानपणी बऱ्याच दिवस म्हणजे बरेच वर्ष सायकलिंग प्रत्येक जणच करत, अशी मी पण करत होतो. हॉकीला आम्ही कधी स्कूटर आणि बाईक काय बस नव्हती, प्रत्येक ठिकाणी सायकलवरच जायचो. पण सायकलिंग माहिती होतं तेव्हा सांगताना म्हटलं की यू स्टार्ट विथ युनिसेक्स सायकल, आणि मग सायकलिंग तसं माझ्या आयुष्यामध्ये आलं आणि इट वॉज अन अल्टरनेटिव्ह टू रनिंग. आणि दॅट इज हाऊ आय पिक्ड अप सायकलिंग. टू फीड माय रनिंग आय स्टार्टेड सायकलिंग, पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणून. राईट. सो दॅट इज हाऊ सायकल केम इन टू माय लाईफ. आणि मग हळूहळू 15 किलोमीटर्स, मग 20 किलोमीटर्स, मग अरे त्याची तर भन्नाट स्टोरी आहे. म्हणजे आपण दोघंच आय थिंक गेलो होतो, आठवत असेल तुला. बऱ्याच वेळेला म्हणजे सायकलिंग, आणि तेव्हा आता MTB माहिती पण नव्हतं, म्हणजे तेव्हा स्वस्त आणि चांगली दिसेल अशी सायकल घेतली की वा असं असायचं. आणि गिअर्ड म्हणजे तर वाटायचं की काय भन्नाट, श्रीमंताची सायकल. करेक्ट. गिअर्ड सायकल आणि ते रेंजर स्टाईल जाड टायर असले तिथे आणखीनच भारी. म्हणजे तशी सायकल घेऊन आलो होतो. आणि आय थिंक मला खूपच चांगलं आठवतंय की आपण पहिली जी राईड म्हणजे साधारण 30-40 किलोमीटर, म्हणजे मी इकडनं आपला नॉर्मल रूट जो आहे बावधनचा की 18-19 किलोमीटरचा सर्क्युलर रूट जो आहे तो करून आलो. पाषाण सर्कल चढला तरी खूप आनंद वाटायचा. असं म्हणजे बरंच सगळं ते सगळं झालं होतं. सो आता तेव्हा तू म्हणाला की आपण सायकलिंग करायला कामशेत पर्यंत जाऊया. बरोबर. सो आपण दोघं गेलो होतो आणि येताना माझी जी काय हालत खराब झाली होती. आणि मी जवळजवळ तिकडनं आय स्टील रिमेंबर बालेवाडी आहे, बालेवाडीच्या इकडे मी शेवटचा आय थिंक स्टॉप घेतला होता. म्हणजे ते बऱ्याच स्टॉपपैकी शेवटचा स्टॉप होता. आणि तिकडनं मला घरपर्यंत यायला ऑलमोस्ट 45 मिनिट्स. आणि मी अशक्य वेळा थांबलो असेल, म्हणजे मला काउंट पण गेलेलं आहे, साधारण 10-11 वेळा तर सहज थांबलो असेल. मग बालेवाडी उतरलं, थोडा जर चढ झाला मग थांबलं. मग पाषाण चढावरती तर शक्यच नव्हते, म्हणजे असं हळूहळू करत क्रॉल करतच चढलेलो. सो तो माझा हे झाला की मला तेवढं सायकलिंग नाही करता येते. बट द फॅक्ट वॉज की माझ्या डोक्यात म्हणत होतं की अरे अमितला जमते तर मला पण जमायलाच पाहिजे, म्हणजे असं काय वेगळं आहे ना त्याच्यामध्ये. सो बट तोच म्हणलं की स्ट्रक्चर जसं महत्त्वाचं असतं. सो आय स्टार्टेड काइंड ऑफ बॅक कॅल्क्युलेटिंग. आणि जो माझं प्रोफेशन जे आत्ता मी सायंटिस्टचं काम करतो आहे ते ऑलवेज स्टार्ट फीडिंग माय ॲथलेटिक सेन्स मी म्हणेन. राईट. कुठलीही गोष्ट प्रत्येकाला जमते पण त्याला एक स्ट्रक्चर किंवा त्याला एक मेथड लागते. सो आय स्टार्टेड लुकिंग ॲट सायकलिंग व्हेरी सिरियसली देन. आणि वाटलं की नाही ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं असणार आहे. सो जसं म्हटलं तर सायकलिंग वॉज फीडिंग माय रनिंग विथ कॉम्प्लिमेंटरी मसल्स, बट माय रनिंग नाव स्टार्टेड फीडिंग माय सायकलिंग. सो देट वॉज वाईस वर्सा. टग ऑफ वॉर नव्हता, इट स्टार्टेड विथ अ टग ऑफ वॉर बट इट नाव स्टार्टेड फीडिंग बोथ. म्हणजे
म्हणजे पुष्मी पुल्यू तुला एक कॅरेक्टर माहिती असेल तर माहित नाही, पण त्याच्यासारखं ते पुष्मी पुल्यू झालं. सो इट वॉज काइंड ऑफ नाव बोथ वेअर फीडिंग इच अदर. सो सायकलिंग अँड रनिंग स्टार्टेड फीडिंग इच अदर. सो दॅट वॉज माय थॉट प्रोसेस की मला सायकलिंग पण जमण्यासाठी रनिंग चांगलं केलं पाहिजे आणि रनिंग चांगलं करण्यासाठी मला सायकलिंग करता आलीच पाहिजे. सो आणि मला असं मागे राहून ते पटतच नव्हतं. आणि बिकॉज लहानपणापासून स्पोर्ट्स होतं असं कुठेतरी तो काय बरं किलर इन्स्टिंक्ट म्हणतो ना की नाही हरायचं नाही आहे. यू शुड नॉट लूज ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. यू हॅव टू गिव्ह अवर बेस्ट. नाही जमलं तर दॅट्स ओके. म्हणजे डिफीटला काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे टू डायजेस्ट डिफीट वॉज नेव्हर अ प्रॉब्लेम. बट यू शुड नॉट लीव एनिथिंग. मला जमत नाही म्हणून सोडलं हे रक्तात कधीच नव्हतं आणि हे विचारामध्ये अजून पण नाही राहिलं. मला असं वाटतं की सायकलिंग करताना जे काय आजूबाजूला बघता येतं आणि एन्जॉय करता येतं आणि आपण बऱ्याच ठिकाणी टूर्सला पण गेलोय त्याच्यावर पण बोलू आपण, तेव्हा जे काय गोष्टी आपल्याला रिअलाइज होत जातात दॅट इज व्हॉट गिव्स मी हॅपीनेस. म्हणून आम्ही आमची टॅगलाईन जी आपली टॅगलाईन आहे पेडल टू हॅपीनेस. सो दॅट इज व्हॉट स्ट्रेंथन्स मी टू सायकल मोर. करेक्ट. सो असं तुझं काय आहे? सो स्पीकिंग वीज मेड मी स्टिक टू सायकलिंग असं म्हणायला नाही. आमची ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे आणि असे बरेच लोक म्हणू देत अशी आमची इच्छा आहे. बट तुला परत सेम विविडली आपण जेव्हा बऱ्याच वेळा सायकलिंग करत होतो तेव्हा एक नाईट राईड पुण्यातली केली होती. सो तू मी आणि राहुल आय थिंक 3 जण होतो. आणखीन 2-3 मित्र होते आणि आपण ती राईड करून परत आलो. आणि देन यू आय थिंक डिसाइडेड टू स्टार्ट स्पीकिंग व्हील्स. आय जस्ट मेन्शन टू राहुल की आपण करूया असं काहीतरी आणि स्पीकिंग व्हील जस्ट हॅपन. करेक्ट. सो आपण तेव्हापासून मी त्या म्हणजे अटॅच्ड आहे आणि आपण नंतर मग खूप वेळा सायकलिंग करत पहिले आय थिंक 14-15 जणांचा ग्रुप होता आणि तो बऱ्याच वेळेला आपण बाहेर जायचो आणि इट वॉज वीकेंड सॉर्ट ऑफ. आणि नंतर कोविड समथिंग फॅब्युलस हॅपन बिकॉज कोविड आणि सगळ्यांना वेळ मिळायला लागला. आणि मी इंटरप्ट करतो. फॅब्युलस तो 2-3 गोष्टींसाठी म्हणाला. सायकलिंगची सवय लागली लोकांना आणि ऍज अ सायंटिस्ट त्याला बराच रिसर्च करता आला. बाकी तो कुठल्याही गोष्टीसाठी फॅब्युलस म्हणत नाहीये. नाही आपण ऍक्च्युली आता फिटनेस आणि सायकलिंग बद्दल बोलते म्हणून म्हणलो. सो त्याच्यामुळे खूप वेळ मिळाला मेन. आणि सायकलिंगमुळे बऱ्याच लोकांनी ते फायदे पण घेतले. सायकली विकत घेतल्या आणि बाहेर निघण्याचा एक मार्ग होता. पण आय थिंक तो खूपच चांगला मार्ग होता आणि त्या निमित्ताने आपण खूप ठिकाणं एक्सप्लोअर केली. राईट. जे रनिंगमध्ये नाही करतायत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग रनिंगमध्ये 10-12 किलोमीटर नंतर तुम्ही बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा त्याचे लिमिटेशन्स पण खूप जास्त आहेत त्याचे. सो सायकलिंग तसं नाही आहे. सायकलिंगला तुम्हाला 40-50 किलोमीटरपर्यंत तुम्ही आरामात गोष्टी करू शकता. आणि इट्स अ स्पोर्ट विच डिमांड्स डेफिनेटली मोर एन्ड्युरन्स बट इट इज अ स्पोर्ट विच ऑल्सो इज अ लेजर स्पोर्ट. राईट. सो तुम्हाला तेवढा डिमांडिंग नाही आहे ऑन युअर बॉडी. वॉट वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग प्लेसेस अराउंड पुणे. 20 किलोमीटर सायकलिंग करून किंवा 10-12 किलोमीटर सायकलिंग करून कुठल्याही दिशेला गेलं ना पुण्याच्या तरी पण यू एंड अप टू नो डिफरंट वर्ल्ड. ऑल टुगेदर डिफरंट वर्ल्ड. द लँडस्केप चेंज. इतकी हिरवळ दिसते. इतकं सुंदर वातावरण आहे. म्हणजे एअर इज सो प्युअर. राईट. जे आपण शहरामध्ये खरंच त्याचा अनुभव करू शकत नाही. बाहेर गेल्या गेल्या त्याचा जाणीव होते. इतकं प्युअरिटी सुरू होते. सो दॅट ॲक्च्युअली मला ते हुक ऑन केलं. दॅट वॉज वन. सेकंड पार्ट टू गेट अलॉंग मी म्हटलं स्पीकिंग व्हील्स इज द रिझन वाय. कारण का कम्युनिटी डेव्हलप होते. आय थिंक दॅट इज समथिंग विच वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे आपण प्रत्येकाच्या हिशोबाने बघितलं तर प्रोफेशनमधनं म्हणजे माझ्यासारखे 9 ते 5:30 किंवा ऑफिस टाईप जॉब करणार. मी माझी ऑफिस टाईप जॉब डेफिनेटली नाही आहे. 9 ते 5:30 मध्ये माझं कधीच काम संपत नाही. पण डेफिनेटली एका ठिकाणी जाऊन आपण जेव्हा जातो कुठल्या कामाला तर सर्कल जो होतो फ्रेंड सर्कल जो होतो तो जवळपासचा किंवा सिमिलर काइंड ऑफ लाईक माइंडेड लोकांचा किंवा ऑफिसमधला मेजॉरिटी सर्कल तयार होतो. वेराज इकडे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक भेटतात. आणि नुसते वेगळे क्षेत्र नाही कारण का त्यांच्याबरोबर ते वेगळे एक्सपिरियन्सेस घेऊन येतात. वेगळे विचार आणतात आणि प्रत्येक वेळेला वेगळ्या गोष्टी उलगडतात. म्हणजे जे म्हणतो ना आपण मल्टी डायमेन्शनल होतो तो आय थिंक दॅट इज वॉट मल्टी डायमेन्शनल इन ट्रू सेन्स इज. म्हणजे एका विचाराचा आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पण विचार करायला शिकतो आणि ते कम्युनिटीमुळेच होतं. एकट्याने होणं कठीण आहे. थर्डली बिकॉज ऑफ कम्युनिटी लिव्हिंग किंवा कम्युनिटीमध्ये स्पेसेसमध्ये गेल्यानंतर वॉट हॅपन्ड वॉज आयडियाज नवीन यायला लागल्या.
सो जे ॲथलेटिक्स किंवा स्पोर्ट्स किंवा इवन प्रोफेशनमध्ये फॉर दॅट मॅटर ह्या सगळ्या गोष्टी फीड करायला लागल्या. सो त्याचे फायदे कळायला लागले. आणि जेव्हा तुम्हाला तो अंदाज यायला लागला की नाही हे माझा एनरिचिंग एक्सपिरियन्सेस होतात, म्हणजे नुसतंच बाहेर जाणं नाही, नुसतंच निसर्ग बघणं नाही किंवा चांगली हवा मिळतीये म्हणून नाही, पण तुमच्या विचाराने तुम्ही प्रगल्भ होत जाताय, तुम्हाला जास्त एनरिचमेंट मिळतीये. आणि दॅट्स प्रोबॅबली आय थिंक हुक मी ऑन फॉर सायकलिंग एस्पेशली. म्हणजे जो मला तो स्पोर्ट आवडायला लागला ह्या कारणामुळे आवडायला लागला. द फन पार्ट इज डेफिनेटली देअर, but because you can think about a thought in various different angles. Right. And this happened just like that. म्हणजे त्यासाठी काही एफर्टच नव्हता. आणि इट हेल्प्ड इन रनिंग, इट हेल्प्ड इन सायकलिंग, इट हेल्प इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. मी म्हणेल खऱ्या अर्थाने तो माइंड ओपनर होता. कम्युनिटी आता तू म्हणतोय तसं, म्हणजे इवन अ रनिंग कम्युनिटी की ऑर अ सायकलिंग कम्युनिटी, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट सायकलिंग. मग अशी आपण ब्रीफली तू बोललास की मी बायकोला सांगितलं की आपण एक युनिसेक्स सायकल घेऊ आणि MTB म्हणजे भारी. आणि आता म्हणजे माझी पण सुरुवात तशी झाली, पण वी बोथ हॅव गॉट नाव अ ग्रेवल बाईक ऑर एन्ड्युरन्स बाईक. तर ती किंवा सायकलचं पंक्चर झालं तर कसं रिपेअर कर, हे पण कम्युनिटीमुळे कळायला लागलं की खूप लोकांचे म्हणजे जे आपल्यापेक्षा बेटर सायकलिस्ट होते त्यांच्याकडनं काही टर्म्स कळल्या, आपलं त्याच्यामुळे प्रोग्रेशन बेटर झालं. सो आय थिंक द कम्युनिटी हेल्प्स बिल्ड दिस ऑल्सो. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि मला अगदी सांगायला आवडेल ह्याच्यामध्ये की वेन यू गो टू अ प्रोफेशन, तुमचा इगो खूप महत्वाचा असतो. बरोबर. यू वॉन्ट टू बी द बेस्ट देअर. राईट. बट व्हेर ॲज ह्या कम्युनिटीमध्ये यू एक्सेप्ट दॅट यू आर नॉट द बेस्ट. राईट. सो हे एक्सेप्टन्स जो आहे ना की यू आर नॉट द बेस्ट, आय थिंक दॅट इज द इट इज वन ऑफ द वंडरफुल थिंग्स टू हॅपन वेन यू आर डुईंग सच अन कम्युनिटी राईड. सो कारण का ह्या गोष्टींमुळे कसं होतं की तुम्हाला ज्या वेळेला एक्सेप्टन्स सुरू होतो की मला माहिती आहे की मी सगळ्या गोष्टी सरस नाही आहे, बरोबर, तिकडनं ती इम्प्रूव्हमेंट खऱ्या अर्थाने सुरू होते. आणि दॅट यू टेक बॅक इन टू युअर प्रोफेशन ऑल्सो. सो प्रोफेशनमध्ये पण कुठेतरी जाणवतं, जरी मी म्हणत असेल मी सगळ्यात उत्तम काम करते, पण मला माहिती आहे आता मी सगळ्यात उत्तम काम करत नाही आहे, माझ्यापेक्षा पण चांगली लोकं आहेत आणि आय स्टार्ट अप्रिशिएटिंग मोर. राईट. सो वेन यू अप्रिशिएट अदर फॅक्टर्स इन लाईफ, यू स्टार्ट अप्रिशिएटिंग सगळ्या गोष्टी. आय थिंक इक्वली अप्रिसिएशन सुरू होतं. अँड दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ कम्युनिटी लिव्हिंग. राईट. ते आवडत गेलं. सायकलिंगमधलं ज्ञान किंवा रनिंगमधलं ज्ञान असं सहज, म्हणजे कोणी न सांगता कोणीतरी बोलतंय, हो बाबा हे आपण असं करायला पाहिजे. मग पंक्चर रिपेअर करताना पंक्चर रिपेअर करण्याचे बरेच प्रकार आता म्हणेल मी करेल, पण सहज म्हणजे आपण काही त्यासाठी स्पेशल काहीच केलं नाही की सायकल घेतली, पंक्चर रिपेअर करता आला. मला आठवते मी दुसरी सायकल जेव्हा चेंज केली, म्हणजे फ्रॉम MTB टू हायब्रिड घेतली, ती पण असा जाणीवपूर्वक निर्णय होता की आता आपल्याला सायकल बदलायला पाहिजे. पहिल्या राईडला गेलो होतो आणि पहिलं पंक्चर झालं होतं. घरी आलो, यूट्यूब व्हिडिओ बघितला आणि पंक्चर काढलं. राईट. पण ते हे सगळं ऐकलेलं होतं की अरे असं करायचं आहे. सो इट वॉज नॉट दॅट डिफिकल्ट टू रिमूव्ह द पंक्चर आणि इवन फिक्स द पंक्चर. राईट. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सायकल राईड करणं पण शक्य होतं. आय थिंक ह्या कम्युनिटीमुळे प्रोग्रेशन पण खूप सोपं झालं. राईट. की फ्रॉम अन MTB सायकलिस्ट टू अ हायब्रिड. म्हणजे हायब्रिड हा नाव पण तेव्हा माहीत नव्हतं, पण काय आहे, कशा प्रकारची घ्यायला पाहिजे, किंवा नवीन सायकलमध्ये इन्व्हेस्ट करताना काय खऱ्या अर्थाने बघायला पाहिजे. सो आय थिंक हे खूपच गरजेचं आहे टू अंडरस्टँड द फॅक्ट की मला काय करायचं आहे. सो तुला माहिती असेल, आय टूक अ लॉट ऑफ टाइम इन डिसाइडिंग द फॅक्ट की मला सायकल बदलायची आहे. बरोबर. फ्रॉम अन MTB टू हायब्रिड आणि हायब्रिड टू अ रोड बाईक. बरोबर. खूप वेळ घेतला मी, बिकॉज आय रिअली वॉन्टेड टू एक्सप्लेन इट, टू जस्टिफाय इट टू मायसेल्फ फर्स्ट की मला खऱ्या अर्थाने सायकलिंगमध्ये काय करायचं. जसं म्हणलं की मी प्रत्येक वेळेला फीडिंग माझं सायकलिंगचं रनिंगमध्ये होतं, बट आता दोन्हीही इक्वल वेटेजचे स्पोर्ट्स होते. सो त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने काय करायचं आहे, म्हणजे एम आय कम्फर्टेबल ऑन हायब्रिड ऑर डू आय रिअली नीड टू शिफ्ट टू रोड बाईक. की when I am spending so much of time on the saddle, I have to improve. If I am not improving, I am not justifying the effort which I am myself putting in. Right. So मी जर साधारण एक 50 तास किंवा 100 तास सायकलिंग केलं आहे आणि माझ्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंटच नसेल तर आय एम वेस्टिंग टाईम. राईट. सो फिटनेस एक स्टॅग्नन्सी नको. राईट. वेन यू आर सेइंग यू आर फिट, यू हॅव टू स्टेप अप. राईट. प्रत्येक वेळेला लॅडर कुठेतरी वर गेलं पाहिजे. सो दॅट वॉज माय कॉलिंग. म्हणजे हे माझं सगळं पर्सनल आहे
की तो माझा मागचा नेहमी विचार होता की 10 किलोमीटर पळता येतंय तर ते सहज झालं पाहिजे. म्हणजे इट्स नॉट अबाउट टायमिंग अगेन. म्हणजे मला 10 किलोमीटर आता 60 मिनिटाच्या ऐवजी 70 मिनिटं लागली तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ते सहज करता आलं. सो 10 किलोमीटर नंतर आपण घरी गेल्यानंतर नाही आता मला बाकी काही नाही आहे, बायकोला सांगतो मला सरबत दे, हे दे, खायला दे, प्यायला दे, कारण का मी 10 किलोमीटर पळून आलो, विच शुड नॉट बी द केस. ते झाल्यानंतर आणि मग प्रोग्रेशनमध्ये मग हे सहज मग 10 किलोमीटर कोणी म्हणलं 5 किलोमीटर चल वॉकला जाऊ, यू शुड बी रेडी. सो तो प्रोग्रेशन आला पाहिजे. सो दॅट वॉज माय कॉलिंग की जर मी इतका टाइम स्पेंड करतोय कुठल्या गोष्टीवरती तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसलंच पाहिजे. आणि इम्प्रूव्हमेंट सहज काय बरं असेसमेंट करण्यासाठीचं यू इन्व्हॉल्व इन द रेस, राईट. सो यू गो टू सम इव्हेंट अँड असेस युअर सेल्फ की बाबा तुम्ही एवढं वेळ दिलेला आहे कुठल्या ॲक्टिव्हिटीला, एवढं त्याच्या मागे लागतायत, दिवसागणित मे बी म्हटलं आठवड्याचे आपण 8 तास 9 तास तरी आपण सहज ॲक्टिव्हिटी कुठली तरी करत असू तर ते ॲक्टिव्हिटीचं रूपांतर कुठल्या स्टेटमध्ये झालेलं आहे. दॅट इज वॉट द असेसमेंट पार्ट इज. आणि असेस युअर सेल्फ म्हणजे आय थिंक जेव्हा आता तू म्हणलास कॉम्पिटेटिव्ह तर द कॉम्पिटिशन शुड बी विथ युअर सेल्फ. आय थिंक दॅट इज वॉट मोस्ट ऑफ अस बिलीव्ह इन. एक्झॅक्टली. की आपलं प्रोग्रेशन मेजर करणं, आपल्याशीच कॉम्पिटिशन करणं इज द बेस्ट वे टू डू. ॲब्सोल्युटली. प्रोफेशन आणि ॲथलेटिक्समधला हाच एक मूळ डिफरन्स आहे. प्रोफेशनमध्ये तुम्हाला काही जरी नाही जरी झालं, कंटाळा जरी आला, तुम्हाला ते करावंच लागतं, राईट. सो तो तुम्ही करतातच सातत्याने. बट ॲथलेटिक्सचं तसं नाही होत. सो आफ्टर अ पॉईंट यू स्टार्ट लूजिंग दिस इंटरेस्ट आणि यू अगेन गो मला आता मग कारणं द्यायला लागतो की आता मला ना वेळच मिळत नाही, आय रिअली डोंट गेट टाईम, मी खूप बिझी आहे, माझ्या मीटिंग्स खूप असतात, मग शेड्यूल रात्री असतात, मग माझ्या सोशल लाईफ पण महत्त्वाचं आहे. So these reasons start playing on you because now you have learned the sport pretty well. Right. You know the nooks and importance of it. But justification strong नसल्या कारणाने, motivation strong नसल्या कारणाने, I think you go back to your professional life. Priorities. That's true. There are multiple reasons to it. Right. So ते करण्यानंतर the major reason what we give is माझ्याकडे आता वेळ नाही. हा प्रश्न येत असेल खूप ना तुला, खूपच, की सायंटिस्ट आहेस, PhD आहेस, गाईड आहेस आणि मग एवढं सगळं करायला वेळ कसा मिळतोय. हो, पण तेच प्रत्येकाला सांगतो की वेळ मिळत नसतो, तो काढावाच लागतो. राईट. सो तो त्याचा पर्याय नाही. सो तो वेळ काढण्यासाठी मग सकाळी लवकर उठा किंवा तुम्ही तुमचा ठरवा कशा वेळ मॅनेज करता येतो. आणि मला समहा वाटतं की प्रोफेशन आहे ना हे कायमच डिमांडिंग असणार आहे आणि ते डिमांड्स कुठे थांबवायच्या ते आपल्यावरती अवलंबून आहे. मी म्हणत नाही की थांबवून होणार आहे. इफ यू कॅन पुट इट टू टुमॉरो, जसं सायकलिंग आपण उद्या करू, आता आज वेळ नाही उद्या करू, तसं प्रोफेशनचं पण आहे. यू कॅन प्रायोरिटाईज थिंग अकॉर्डिंगली की आज इतकी नीड नसेल तर यू कॅन पुट इट टू टुमॉरो. जसं आपण श्वास घेतो आणि खातो आणि पितो तसं आय थिंक एक्सरसाइज हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर डेली रुटीन. तरच ते शक्य आहे. यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट आणि कन्सिस्टन्सी पेज ऑफ लाईक एनिथिंग. म्हणजे रोज तुम्ही सायकलिंग करत जा, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट ही होणारच आहे. रोज तुम्ही काहीतरी एक्सरसाइज करा, तुमच्या बॉडीमध्ये तो चेंजेस दिसणारच आहे. आपण मगाचपासून प्रोग्रेशन्स किंवा असेसमेंट ह्या गोष्टी थोड्याशा टच केल्या, तर कसं हाऊ डज वन जज अ प्रोग्रेशन? सो म्हणजे जसं मी म्हटलं तसं मी जिम सुरू केलं होतं आणि माझं फॅट पर्सेंट वाढलं. मी ऑलवेज स्ट्रेस ऑन नॉट वेट बट फॅट पर्सेंट. सो मसल मास सेम, फॅट पर्सेंट वाढलं. सो दॅट इज वन पॅरामीटर विच आय ऑलवेज कीप इन माइंड. ओके. की माझं फॅट पर्सेंट किती जातं आहे. सो मी एक्सरसाइज, मी म्हटलं तसं प्रोग्रेशन कसं आहे की एक्सरसाइज केली किंवा कुठली ॲक्टिव्हिटी केली की त्याचा इफेक्ट दिसणारच आहे. बरोबर. तो आता माझ्यासाठी काय आहे की मी एक स्केल घेतलेली आहे जी मला जनरली 18-19 पॅरामीटर्स देते. सो उभं राहिलं की ते 18-19 पॅरामीटर इन्क्लुडिंग वेट देते आणि दॅट स्केल आय हॅव केप्ट इट कॉन्स्टंट. दॅट आय एम प्रिटी शुअर इट इज गोइंग टू बी व्हेरी एरर प्रोन, म्हणजे भरपूर एरर्स असतील, बट मी ॲब्सोल्यूट व्हॅल्यूकडे बघतच नाही. जर फॅट पर्सेंट जेव्हा म्हणतोय माझं X फॅट पर्सेंट होतं आणि आता X मायनस समथिंग झालेलं आहे. सो तो जो फॅट पर्सेंटची व्हॅल्यूज जे आहेत ते त्याच स्केलवरती त्याच डिव्हाइसवरती रेकॉर्ड केले. सो दॅट इज वन थिंग.
So you keep a instrument device which is constant. Secondly, cycling and running चं मी म्हटलं तसं की there are events you could register आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स कळतात. पण माझं कॉलिंग अगेन तेच आहे की प्रत्येकाचं कॉलिंग वेगवेगळं असतं. प्रत्येकाचे फोकस पॉईंट्स वेगळे आहेत की कोणाला मॅरेथॉनमध्ये किंवा इव्हेंट्समध्ये पळायला आवडतं. मला आवडतं पण व्हेरी फ्यू इव्हेंट्स म्हणजे ठराविक इव्हेंट्समध्येच मला पार्टिसिपेट करायचं जेव्हा मला खरंच असेस करायचं आहे की बाबा आता व्हॉट टू डू. सो तर मी एक सह्याद्री क्लासिकचं 4 घाट चॅलेंज केला होता. सो तुला आठवत असेल त्याच्या आधी सुद्धा डिसाईड करायला आय थिंक मी शेवटचा करायची शेवटच्या थोडक्यांमध्ये असेल रजिस्टर करण्यासाठी. बिफोर दॅट मला आठवतंय की मी खूप राईड्स केल्या आणि त्या चॅलेंज काय आहे सह्याद्री क्लासिक म्हणजे क्लाइम्बिंग चॅलेंज आहे. बरोबर. सो मी क्लाइम्स केले आणि ते ग्रुलिंग क्लाइम्स केले टू असेस माय सेल्फ की मला ते करता येत आहेत का बिफोर आय इवन रजिस्टर फॉर सह्याद्री क्लासिक. सो दॅट इज वॉट आय हॅव बीन डुईंग अँड आय हॅव बीन बिल्ड दॅट वे. मी म्हटलं तसं सायंटिस्ट ऑलवेज प्लेज ऑन माय माइंड सेईंग की तुला जर जमणार नसेल तर करायचं नाही आणि जर करायचं असेल तर त्या पद्धतीचं ट्रेनिंग हे घेतल्याशिवाय तिथे यू डोंट हॅव टू रजिस्टर. राईट. दोन्ही गोष्टी आहे. सो ट्रेनिंग पण तितक्याच महत्त्वाचं आहे आणि वेन यू आर अंडरटेकिंग सम ॲक्टिव्हिटी यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट स्पोर्ट रिस्पेक्ट दॅट ॲक्टिव्हिटी ओनली देन यू आर अलाउड टू रजिस्टर मी तर म्हणेन. सो माझा तो एक असेसमेंट पॅरामीटर सह्याद्री क्लासिक वॉज माय असेसमेंट पॅरामीटर आणि मी ठरवलं होतं की नाही ह्या वेळेमध्ये असे घाट 4 मी डिवाईड करणार आहे. आणि द मोस्ट डिफिकल्ट वॉज आंबेनळी कारण का तो तिकडनं तुम्ही सगळ्यांनी जिथे थांबवले होते घाट तुमचे आणि मला तो शेवटचा घाट आणि 32 किलोमीटरचा आंबेनळी चढून परत यायचं होतं आणि आय हॅड फिक्स की मला ह्या टाईममध्ये कम्प्लीट करायचं आहे. सो मी खाली उतरलो तेव्हा सूरज आणि बरेच जण सायकलिस्ट होते ते पण खाली होते आणि ते सूरज मला म्हणाला अरे आपण आरामात करू. म्हटलं नाही तू करू शकशील मला नाही जमणार. सो आय ऑलवेज न्यू माय लिमिटेशन की मला एवढा वेळ कदाचित लागणार आहे आणि ऑलरेडी माझ्या 3 घाट झालेले होते आणि 4था घाट माझ्यासाठी तो डॉन्टिंगच आहे आंबेनळी कुठल्याही स्टेजला आहे आणि मला तेवढा वेळ त्या जेवढा वेळ केला त्याच्या जास्त पण लावायचा नव्हता आणि कमी वेळात मला माहिती आहे माझी बॉडी सपोर्ट करणार नाही आणि माझी तिची लिमिटेशन तेवढी होती. सो मला माहिती होतं की मी कमी वेळात शक्यच नाही कम्प्लीट करणं. सो आय वॉज नॉट इवन गोइंग टू पुश माय सेल्फ टू दॅट लिमिट की मी हे कमी वेळात करू शकेल. सो मला जेवढं वाटत होतं 10-15 मिनिटं इकडे तिकडे मी कम्प्लीट केलं आणि तुम्ही सगळे होता टू विटनेस दॅट फायनल इव्हेंट. सो that is what analysis does. That is what I think training does and that is what you have to मी म्हणेल तसं प्रोग्रेशन कसं होतं हे अनालिसिस तो. रनिंगचा तसाच अनालिसिस केला होता की ॲट 45 माय एज 45 त्याच वाढदिवसाशी ठरवलं होतं की मला 45 किलोमीटर पळायचं आणि सूरज हॅपीली ॲग्रीड. कम्युनिटी काय मी म्हणतो वेन आय एम स्ट्रेसिंग ऑन कम्युनिटी आता ही सायकलिंग कम्युनिटी होती आणि तुम्हाला रनिंगला फीड करायला म्हणजे सपोर्ट करायला अमेझिंग. म्हणजे मी कधीच परतफेड करू शकणार नाही आणि मला परतफेड करायची पण नाही आहे ते ऋण कधी उतरवायचं पण नाही आहे. तो माझ्याबरोबर पूर्ण 45 किलोमीटर सायकलिंग करत आला माझ्या म्हणजे रनिंगच्या स्पीडनी आणि प्रत्येक 5 किलोमीटरला आता हे तुला पाणी घ्यायचं आहे आता इलेक्ट्रोलाइट घ्यायचं आता खायचं आहे हे शक्यच नव्हतं. म्हणजे त्याच्या सपोर्टशिवाय मला 45 किलोमीटर शक्यच नव्हतं. सो दॅट इज वॉट अगेन वॉज अन असेसमेंट पॅरामीटर की बाबा मला तेवढं आता एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी फॉर 5 hours जमतीये. सो ते सगळे जे होते असे वेगवेगळे आणि आता तो इव्हेंट होता का नाही तो इव्हेंट नव्हता तो पर्सनल चॅलेंज होता माइलस्टोन होता जो मी ठरवला होता आणि कम्युनिटीमधला एक माणूस उठला जस्ट ही रेज दिस हँड मी येणार तुझ्याबरोबर आणि 3 वाजतापासून ते 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत सगळी ॲक्टिव्हिटी संपेस्तोवर कंटिन्युअसली एकही मिनिटं त्यांनी मला बरोबर सोडलं नाही. म्हणजे आता मी म्हणेल की जर तो मला हो म्हणलाय तर इट बिकम्स मोर ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटी टू परफॉर्म अँड रिस्पेक्ट द स्पोर्ट आणि हे ॲप्रिसिएशन जे आहे ना परस्पर जो आपण कौतुक म्हणतो ते नुसतं तोंड देखलं नसून ते आतून करायची. करेक्ट. आता लेट्स गो टू सम लाइटर टॉपिक्स. आणि आपण टूर्स एकत्र खूप केलेले आहेत म्हणजे ती एक तर फंटॅस्टिक मला आठवते म्हणजे आधी आपण रन ऑफ कचला गेलो मग 2 दिवसाचा ब्रेक घेतला आणि कोस्टल कच केली. आय थिंक इन अबाउट 10 days ऑफ सायकलिंग वी मस्ट हॅव फिनिश्ड अबाउट 800 ऑड किलोमीटर्स आणि अगेन अ लीजर सायकलिंग मोड म्हणजे चहा प्यायला थांबा
फोटो काढायला थांबा, करेक्ट, सगळीकडे गप्पा मारत थांबा, मागची लोक येतात त्यांच्यासाठी थांबा. आणि जेव्हा मी चहा म्हटला तेव्हा मला पटकन एक इन्सिडेंट आठवला की मगाशी तो म्हटला की तो बरोडात वाढलेला आहे त्यामुळे गुजराती एकदम व्यवस्थित बोलतो तो. आम्ही रण ऑफ कचला गेले नाही, कोस्टल कचच्या एका राईडला आम्हाला चहा पाहिजे होता आमच्या टेस्टचा, आम्हाला लागते तशी टेस्टचा. तर सरांनी तिकडे ठेल्यावर थांबून गुजरातीत त्या माणसाशी बोलून त्याला सांगितलं की आज चाय मैं बनूंगा इन गुजराती. आणि तिकडे आम्हाला डॉक्टर साहेब चहा बनवून, असे इन्सिडन्सेस खूप छान लक्षात राहतात. आणि मग लोकल लँग्वेज मध्ये कॉन्व्हर्स करणं, तो चहावाला पण एकदम इम्प्रेस झालेला. सो अशा टूर्स मध्ये पण खूप असं बॉन्डिंग वाढतं किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. सो व्हॉट हॅज बीन युअर वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस? किंवा सगळेच एक्सपिरियन्सेस खूप सुंदर होते. म्हणजे मी असं आता पिकआउट करणार नाही, म्हणजे आय डोंट रिअली वॉन्ट टू बी पिकी अँड चूझी म्हणून. बट मला आवडणारी, म्हणजे गुजरात तर माझं माहेरघर होतं म्हणजे परत गेल्यासारखं वाटलं. सो रण ऑफ कच्छ डेफिनेटली. त्यातलं एक छारी डेझर्ट तर अमेझिंगच आहे, जे ॲरिड लँडस्केप्स जे आपण एरवी कधीच बघणार नाही, ते एक्सपिरियन्स करतोय, सायकलिंग करतोय, हे तर म्हणजे अगदीच जगावेगळंच होतं. सो तो एक्सपिरियन्स वेगळाच होता. आणि मला प्रत्येक वेळेला वाटतं की कुठलीही टूर म्हणजे स्पीकिंग व्हील्स बरोबर केलेली, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लोकल कॉन्टॅक्ट, म्हणजे कनेक्ट. एरवी आपण आपल्या जगांमध्ये असं बुडलेलो असतो आणि आपल्या सर्कल्समध्ये हिंडत असतो. म्हणजे आपण जर विचार केला तर आपण कितीशे दर दिवसाला माणसांची भेटतो. व्हेरी फ्यू हू इज कम्प्लिटली अ स्ट्रेंजर. राईट. तर त्यावेळे आय थिंक त्या राईड्सला आपण कम्प्लीट स्ट्रेंजर्सकडे बघतो आणि ते आपल्याकडे बघतात. म्हणजे परस्पर रिलेशनशिप डेव्हलप होतं. म्हणजे मी प्रत्येक वेळेला असा स्ट्रेस का करतो, कारण का एक नवीन माणसाला भेटतो, कन्व्हर्स करतो, त्याला पण तुमची काहीच गरज नाही आणि वायसे वर्सा, राईट. सो काहीच कोणाशी गरज नाही, तरी पण आपण एकमेकाशी कनेक्ट करतो आणि तो ह्युमनली फिलिंग देतो. म्हणजे एक आपण ह्या पृथ्वी तलावरती एक माणूस म्हणून आपलं काहीतरी दायित्व आहे. म्हणजे मोठे शब्द वापरतोय पण असं काही नाही, पण त्याची कुठेतरी कल्पना होते आणि ते मला खूपच आवडतं. म्हणजे मी ऑलवेज अजून वाटतं मला, मी अजून वेबवरनं किंवा इंटरनेट शॉपर नाही आहे, मला अजून दुकानामध्ये जाऊन असं कपडा बघून आणि त्या माणसाशी बोलून अजून पण आवडतं. सो तो मला फ्लेअर प्रचंड आवडतो इन टर्म्स ऑफ स्पीकिंग व्हील्समध्ये राईड म्हणून मी म्हणत नाही की पिक अँड चूझी आहे. त्याला इतका आनंद होता आणि प्रत्येक म्हणजे आपण गावागावांमध्ये हिंडत होती, लोक इतके कुतूहलाने आपल्याकडे बघत होते की अरे कुठले सायकलिस्ट काय विचित्र कपडे घालून आलेले आणि सायकलिंग करतायत. त्यानंतरचा मला सगळ्यात चांगला अनुभव आठवतोय तो आहे तो कोटेश्वर महादेवाचा मंदिरानंतर संध्याकाळी आपण पोहोचलो होतो आणि BSFची लोक आली आणि आपल्याला तिकडे अगदी शेवटचं फूट ऑन लँड, आपण जे भारताचं शेवट म्हणू शकतो, तिथे आपल्याला तिथपर्यंत घेऊन, जे नॉर्मल माणसाला कदाचित ते कोणाला अलावच करणार नाही, पण सायकलिस्ट होतो आपण केवळ म्हणून आपल्याला तो आपल्या मागे मागे आला आणि आपण तिथे फोटो काढला. दॅट वॉज अन एपिक. म्हणजे ते कदाचित सायकलिंग कम्युनिटीमुळे किंवा सायकलिंगमुळे शक्य झालं, अदरवाईज शक्य म्हणजे कुठल्याही टुरिस्टला कदाचित ते नाही मिळणार बघायला. आणि मला सगळ्यात जर विचारशील कुठली टूर ॲज सच आवडली असेल तर मला MPची टूर जी टायगर ट्रेल जी आहे, टेम्पल टायगर, ती खूपच, म्हणजे एक नॉर्मल सायकलिस्टसाठी जर मजा करायला जायचं असेल तर ती एक आयडियल टूर आहे, जिथे सायकलिंग पण खूप नाही आहे, बघण्याचं इतक्या गोष्टी आहेत MP मध्ये. आणि MP अमेझिंगच आहे. सो टुरिझमसाठी पण अमेझिंग आहे आणि इन जनरल नॅचरल लँडस्केप्स आणि वेगवेगळे लँडस्केप, नुसतेच नॅचरल लँडस्केप असं नाही, पण व्हरायटी पण खूप आहे. आणि टायगर दिसला, दॅट वॉज अन हायलाइट. खरंच. म्हणजे सायकल करताना नाही दिसला, सायकल करताना तेव्हा दिसला, नाही तर मग स्पीड एक 60 आला असता. अशी काही तुझ्या डोक्यात एक टू डू लिस्ट आहे का की मला हे करायचंय, हे करायचंय? असं तू मला आत्ता विचारशील ना तर माझ्याकडे आत्ता असं याचं उत्तर नाही आहे. मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे असं बॅक ऑफ द माइंड बऱ्याच आहेत. पण मी हे नक्कीच सांगू इच्छितो की ह्या सगळ्याचं मी म्हटलं तसं त्या सोलारिस जिममध्ये ज्या वेळेला स्केलवर उभं राहिलो आणि 80चं वजन टच झालेलं बघितलं, त्याच्यानंतरचा जो विचार होता तो विचार असा होता की मला फिटनेस पाहिजे आणि फिटनेस कशासाठी म्हणून नको आहे.
जो मला आज पण मी तेच सगळ्यांना सांगतो की माझं कॉलिंग काय आहे, माझं मोटिवेशन फॅक्टर काय आहे, की मला 60ला कोणी जर म्हणेल की मी कदाचित रिटायर होईल 60ला आणि दुसऱ्या दिवशी मला कोणी रनिंग करायला सांगलं तर मला ते जमलं पाहिजे. सो दॅट इज वॉट आय वूड लाईक टू डू, की मला 60पर्यंत किंवा इवन त्यानंतर म्हणजे जेव्हा शेवटचा श्वास जेव्हा होईल तोवरपर्यंत मला कदाचित ती ॲक्टिव्हिटी मला हे होतंय म्हणून नाही करता येते असं नाही झालं पाहिजे, की आपल्याला हे पण नाही झालं पाहिजे. कारण का आता वी आर ऑलरेडी ऑन द अदर साईड ऑफ द ग्राफ, म्हणजे आपण जो बेल शेप कर्व म्हणतो 25-30 एकदम मॅक्सिमम असतो आणि वी स्टार्ट पिकिंग डाऊन आणि प्रत्येकाचं रेग्युलर नॉर्मल प्रोग्रेशन आहे. सो वी आर ऑलरेडी ऑन द अदर साईड ऑफ द ग्राफ आणि मग अदर साईड ऑफ ग्राफ होताना इट बिकम्स मोर रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःकडे. मी म्हणेन फॅमिली तर असतेच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, पण स्वतःकडे पण तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे आपल्याला सगळं व्यवस्थित जमलं पाहिजे जे आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. दॅट इज वॉट माय कॉलिंग. राईड करायचं म्हणशील तर मला ॲक्च्युली खऱ्या अर्थाने मला भारत भ्रमण करायचं. सो ऑन सायकल्स, म्हणजे ज्या दिवशी मला वेळ मिळेल, म्हणजे आता वेळ इन द सेन्स परत म्हणेल वेळ काढावा लागतो, मिळत नाही, पण हा जो आहे वेळ तो खूप मोठ्या ड्युरेशनचा आहे. कारण का जेव्हा मी भारत भ्रमण म्हणतो मला पूर्ण कोर्स म्हणजे बॉर्डर करत पूर्ण भारत सायकलवरती बघायचं आणि गावांमधनं बघायचं, शहरांमध्ये करायचे नाही गेलो तरी चालेल. सो मला कम्प्लीट तो एक्सपिरियन्स म्हणून करायचा, तो एक मला खरंच. आणि आपलं आय थिंक बोलणं पण झालं होतं, एक कॅराव्हॅन घ्यायची इच्छा आहे की सायकल टाकायची आपापल्या कोणाकडे असेल आणि कुणाला इच्छा असेल प्लीज जॉईन. एक्झॅक्टली. सो ते एक आवडेल मला करायला, की कारण का सायकलवरती आपल्याला जे जग दिसतं ना तर आपल्याला गाडीमध्ये आणि इव्हन बाईकवरती नाही दिसत. आणि स्पीकिंग वीज अमेझिंग राईड क्युरेट करते, तुला मी सांगेल नक्कीच ती एक भारताची काहीतरी क्युरेट कर. सो आपण असेच लाईक माइंडेड करायचे, गोळा होतील आणि वी वुड प्रोबॅबली गो ऑन अ जर्नी ऑर लॉंगर जर्नी पर से, की जसं आपण कोस्टल आणि रन बरोबर 15 दिवस केली तर करायची 150 दिवस लागेल करायला. पण आय थिंक इट वुड बी अमेझिंग. आय मीन अ लॉट ऑफ फन. आय थिंक आपला देश एक असा डायव्हर्स आहे की तुम्ही जिथे जिथे जाल तुम्हाला वेगळे एक्सपिरियन्सेस, लोकल वेगळे एक्सपिरियन्स येणार आहे. आता तुला माहितीच आहे आपण ट्रायथलॉनसाठी ट्रेनिंग करत होते. सो शेवटचं वर्ष पण केलं आणि ह्या वर्षी पण चालूच आहे. सो तो ट्रेनिंगमधनं काय मिस होतं तर आय थिंक हे लेजर सायकलिंग किंवा फन. म्हणजे सो लेजर सायकलिंग मी म्हणेल की इट्स नॉट अबाउट स्पीड, इट्स नॉट अबाउट नंबर्स, इट्स नॉट अबाउट एनिथिंग एल्स. इट इज जस्ट प्युअर ब्लिस अँड जॉय अँड एक्सट्रॅक्ट द एंटायर ॲटमॉस्फिअर. सो तो एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन जो करण्याचा आहे ना, म्हणजे इट्स नॉट लाईक की मला किंवा आपल्याला बाकीच्या ट्रेनिंगमध्ये कंटाळा आला आहे आणि आता हे सोडून देत असं पण नाही. दॅट्स ऑल्सो वी आर एन्जॉईंग आणि म्हणूनच करतोय. सो प्रत्येक गोष्ट एन्जॉयमेंटसाठी केलीच जाते. बट देन आय थिंक हे जे आहे ना ते वेगळ्या प्रकारचा जो आनंद आहे ना तो अनुभवायला नक्कीच आवडेल. सो आय थिंक त्या हिशोबाने. सो ऑन दिस नोट विल एंड दिस एपिसोड हिअर, होपिंग की तुझ्याबरोबर मी पण अशा भारत भ्रमणाला येणार आहे आणि असे कुठले तरी छान एक्सपिरियन्सेस घेणार. म्हणून तुला म्हटलं की तुला क्युरेट करायची आणि आपण बरोबर नक्कीच विल डेफिनेटली ट्राय. आय एम शुअर दे विल ऑल्सो बी मोर अँड मोर कीन टू एन्जॉय सायकलिंग अँड टेक अप लीजर सायकलिंग आणि have fun and pedal to happiness. Absolutely. I mean that is the tagline which is very essential. Pedal to happiness. So great. Thank you. Good. As usual मजा आली, खूपच छान गप्पा झाल्या आणि ये सिलसिला जारी रहेगा. बिल्कुल. झालंय, ऑन आहे सगळे. येस, रोलिंग ऍक्शन.